यांना जी आश्वासनं दिली ती सर्व माध्यमांसमोर सांगितली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। आम्ही दिलेले आश्वासन जरांगे यांनी वाचून दाखवले आहे असंही फडणवीसांनी म्हटलंय। आमच्या सरकारनं सातत्यानं न्याय देण्याची भूमिका घेतल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। आश्वासनं दिली ती तुमच्या समोर आहे, कुठेही मागे आश्वासन दिलं नाही, त्यांनी स्वतः ती वाचून दाखवलेली आहेत। विखे पाटील, प्रसाद लाड यांनी ती वाचून दाखवलेली आहेत। त्यामुळे सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिकाच ही आमच्या शासनाची राहिलेली आहे, त्यानुसारच कारवाई केलेली आहे। तर सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा यशस्वी झाली। जरांगेंनी रात्री 1:15 वाजता उपोषण मागे घेतलं। उद्यापासून सुधारित ड्राफ्टवर प्रक्रिया सुरू होणार आहे। सरकारनं आश्वासनं न पाळल्यास पुन्हा उपोषण करणार असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाचं हत्यार उपसणाऱ्या मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलंय। सरकारच्या शिष्टमंडळासोबत जवळपास 1.5 तास झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर जरांगेंनी हे उपोषण मागे घेतलं। जरांगेंचं उपोषण लवकर सुटावं यासाठी सरकारकडून सातत्यानं प्रयत्न केले जात होते। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हे नवीन मसुदा घेऊन अंतरवाली सराटीत पोहोचले होते। जरांगेंनी हा मसुदा अमान्य करत शिष्टमंडळाला घरी पाठवलं होतं। त्यानंतर आरक्षणाचे अभ्यासक विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये पुन्हा दीर्घ बैठक झाली। या बैठकीनंतर विखे पाटील आणि लाड हे पुन्हा जरांगेंकडे चर्चा करण्यासाठी आले आणि चर्चेनंतर मध्यरात्री जवळपास 1 वाजेच्या सुमारास जरांगेंनी पाणी पिऊन हे उपोषण सोडलं। मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले। रखरखत्या उन्हात उपोषण केल्यामुळे जरांगेंना डिहायड्रेशनचा त्रास झालाय। जरांगेंना 48 तास रुग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे। दरम्यान जरांगेंच्या मागण्यांवर काय तोडगा काढण्यात आलाय पाहूयात। 58 लाख नोंदींचे दस्तऐवज जरांगेंना दिले जाणार आहेत। नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार आहे। जात पडताळणीसाठी विभागीय आयुक्त 15 दिवसात बैठक घेतील। सातारा गॅझेटसाठी सरकारला आणखी 1 महिना वेळ देण्यात आलाय। न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे। प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईनही जारी करण्यात येईल। मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष स्थापन होणार आहे। मराठा समाजासंदर्भातील शिष्टमंडळाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे। तर 2 ते 3 दिवसात शासन निर्णय काढून याची अंमलबजावणी सुरू करण्याचंही आश्वासन देण्यात आलं। 58 लाख नोंदीचे दस्तऐवज आपल्याला द्यायला सरकार तयार आहे। 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे। मराठा आणि कुणबी याला सेपरेट मंत्रालय स्थापन करा हे त्यांना सांगितलंय। सातारा संस्थांचा गॅझेटियरचा JR मला लगेच पाहिजे। चॅलेंज झालं तर ती म्हणते तुम्ही म्हणलो का महिनाभर थांबा, म्हणजे चांगलं जाऊन घेते सरकार। दरम्यान शासन निर्णय काढण्यासाठी जरांगेंनी सरकारला मंगळवारपर्यंतची मुदत दिली आहे। तसंच शासन निर्णय न दिल्यास पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशाराही जरांगेंनी दिलाय। तर सरकार डबल ढोलकी आहे, ओबीसींनी विश्वास ठेवू नये अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। ओबीसींवर अन्याय झाल्यानं लवकरच रस्त्यावर उतरणार असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिलाय। तर तुम्ही सरकारमध्ये होते तेव्हा ओबीसींचं काय कल्याण केलं असा सवाल जरांगेंनी केलाय। या राज्यातील 85% लोकांना 50% आरक्षण आणि 15% लोकांना 50% आरक्षण, ही भूमिका हे सरकार कुणाच्या बाजूचं आहे, कुणासाठी काम करते हे माझ्या ओबीसी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून अशा दुतोंडी सरकारवर, डबल ढोलकी सरकारवर अजिबात विश्वास ठेवू नका। ओबीसीचं नुकसान होत असेल तर आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याची तयारी आपण करा। मी सोबत आहे आणि लवकरच याची घोषणा सुद्धा आम्ही करू। आणि ते लई करी ढोलकी होय, काय तुमच्या सत्ता होते तेव्हा कुठे गेलता, तेव्हा ओबीसीचं कल्याण केलं होय। तो सरकार होतं तेव्हा काय तर पाळणा बांधून दिला तेव्हा झोका ओबीसीला, काही बोलायचं उगा आपलं। हे आलं की याच्यावर बोलायचं, हे बी धडाचे नाहीत। हे काय ओबीसीला यांनी काय पाळणा बांधला नाही, मराठ्याला बी काय झोका बांधून दिला नाही आलेले बी, आणि ते आपल्यात वाद लावून देतात। आपण सुरू आणि कच चांगलं होऊन ओबीसीचं बी मराठ्याचं बी, मी तर मराठ्याचं कल्याण करणारच, मी तर पुढून येणारच आहे त्यांना।
आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल बोलताना लक्ष्मण हाके यांची जीभ घसरली, तर आमच्या टीकेवर लक्ष्मण हाके यांचं राजकारण सुरू असल्याचं प्रत्युत्तर प्रसाद लाड यांनी दिलंय. मजूर तांड्यावरती लोक कमी उंचीच्या घरामध्ये, आमचा बंजारा समाज, लमाण समाज तांडा वस्तीवर राहतो किंवा पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी पालाममध्ये राहतो, त्या माणसांचं, त्या माता भगिनींच्या डोळ्यातले अश्रू कधी या विखे पाटलाला आणि कमिशन एजंट असणाऱ्या हरामखोर भाडखाऊ प्रसाद लाडला कधी कळलं की महाराष्ट्रातल्या तरुणांच्या, बेरोजगारांच्या टाळूवरचं, मड्यावरचं लोणी खाणारा कमिशन एजंट हजारो कोटीची कामं महाराष्ट्र गव्हर्नमेंट या प्रसाद लाडाच्या क्रिस्टल कंपनीला देतं, त्या प्रसाद लाडाचं लाड पुरवतं. समाजकारणात काम करत असताना आम्ही जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन काम करतो. मला वाटतं की मनोज हाकेंची जी काही जीभ घसरली ती घसरू दे, त्यांना लकलाभ, कारण आमच्या टीकेवरती त्यांचं राजकारण चाललंय तर त्यांना चालू दे, त्याच्यामध्ये मला काहीच बोलायचं नाही आणि मला त्याबद्दल वाईटही वाटत नाही. तर नार्को टेस्ट करा असं परळीचाच म्हणाला होता असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. माझा घातपात कुणाला करायला लावला हे समोर आलं पाहिजे. आमच्या दोघांची आणि 3 आरोपींची नार्को टेस्ट करा असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. घातपाताचा कट रचल्याच्या आरोपावरून मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. यावर जरांगेंना मारण्याची सुपारी घेतल्याच्या प्रकरणातील जामिनावर सुटलेला आरोपी अमोल खुणे यानंही प्रतिक्रिया दिली. तेच म्हणलं होतं की माझी ब्रेन मॅपिंग करा, त्याची नार्को टेस्ट करा. तो विषय आता मी पुन्हा हातात घेतो. त्यांनी कोणाला घातपात करायला लावला माझा, मग आता तो काय गोळ्या औषधात याच्यात जेवणात घालणार होता, ते काय दगा फटका करणार होता, हे पुन्हा तपास होऊन ते समोर आलं पाहिजे. पुन्हा तपास होऊन त्याची आणि माझी आणि त्या 3 आरोपीची, तसे त्याच्यात लय मोठे आहेत, ते सगळेच घ्यायला लावणार आहेत. नार्को टेस्ट कसं काय होत नाही ते बघतो. 2016ला धनंजय मुंडेकर, अमोल खुणे, मनोज जरांगे कशाला गेलते? मग त्याच्यात एवढं बी निघन, धनंजय मुंडेने 20 लाख रुपये मनोज जरांगेला दिलेले, त्या नार्को टेस्टमध्ये तर निघनच ना. पुढच्या घडामोडीकडे. विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं अंतिम जागा वाटप निश्चित झालंय. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे प्रतिदाव्यांनंतर 17 जागांसाठी 3ही पक्षात एकमत झालंय. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप निश्चित झालंय. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे प्रतिदाव्यानंतर 17 जागांसाठी 3ही पक्षांमध्ये एकमत झालंय. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागांवर समाधान मानावं लागलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. कोकणची स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा राष्ट्रवादीला सुटली आहे. या जागेवर सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरेंसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदेंची सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरेंनी भेट घेतली आहे. तर अनिकेत तटकरे यांना कोकण विधान परिषदेची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. महायुतीत कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी लढणार आहे. अनिकेत तटकरे उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे, तर भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. पुढच्या काळात फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती बळकट करू असं तटकरेंनी म्हटलंय. विधान परिषदेच्या 17 पैकी 17 जागा महायुती जिंकेल असा विश्वास सुद्धा सुनील तटकरे यांनी व्यक्त केलाय. त्याचे 3ही पक्षाचे प्रमुख यांच्या बैठकीमध्ये सामुदायिकरित्या झालाय. दिल्लीमध्ये एनडीएचं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे, जे या सगळ्या निवडणुकींच्या मध्ये ज्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो, ते अमित भाई सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी आहेत. 17 जागा लढत असतानाच भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना जागेचं वाटप कदाचित संध्याकाळपर्यंत घोषित होईल आणि त्या निवडणुका एका ताकदीने आम्ही सामोरं जाऊ.
एक महत्त्वाची घडामोड लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरल्यात। पडताळणीनंतर 80 लाख महिलांची नावं योजनेतून वगळण्यात आली आहेत। लाभार्थ्यांची संख्या 2,46 लाखांवरून 1,66 लाखांवर पोहोचले। ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नसल्याची बाब समोर येते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 2,46 लाखांवरून 1,66 लाखांवर पोहोचली आहे। लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीला 30 एप्रिल पर्यंत मुदतही देण्यात आली होती। मात्र 80 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या, त्यानंतर ती संख्या 1,66 लाखांवर आली आहे। ई-केवायसीची मुदत वाढवण्यास सरकारचा नकार आहे। महिला आणि बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही चालवली जाते। रोहिणी खडसे आणि सुषमा अंधारे यांनी मंत्री आदिती तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। फक्त आणि फक्त योजनेचं अपडेट देण्यापुरत्या त्या स्क्रीनवर दिसतात। अशा योजना अपडेट मंत्री आदिती तटकरे यांनी ज्या 80 लाख महिला ज्यांचं कपात संख्या केलेली आहे ते 144 कोटी रुपये, याचं नेमकं आता भरपाई कोण करणार याचं उत्तर दिलं पाहिजे। मोठे मोठे पान भरून तुम्ही ऍडव्हर्टाईज देतायत, स्वतःची वाहवा करून घेतायत। एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी सरकारकडे पैसा आहे आणि मग माझ्या लाडक्या बहिणींना जो 1,500 रुपयाचा महिना मिळतोय हाच त्यांच्या डोळ्यात का खुपतो आहे? तर कुणी मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अनेकांनी विरोध केला, पण मी आपल्याला सांगतो या व्यासपीठावरून कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। एक महत्त्वाची घडामोड भरत गोगावले हे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। 1.5 तासापासून भरत गोगावले नंदनवन बंगल्यावर आहेत। रायगड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला सुटल्यानंतर आता या दोन नेत्यांमध्ये चर्चा होतीये। भरत गोगावलेंचं विकास गोगावले सुद्धा शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचलेत। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळणार आहे, तर इथली विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला मिळणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडनं। निखिल, नेमकं नंदनवनवर काय घडतंय? एकीकडे गोगावले पितापुत्र भेटीसाठी पोहोचले, दुसरीकडे निलेश राणे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले होते। काय घडतंय नेमकं? नक्कीच होती, आपण पाहिलं तर विधान परिषदेच्या जागेचा जो तिढा आहे तो सुटल्याच्या नंतर मात्र नंदनवन बंगल्यावरती आहे ती खलबतं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। कारण याच नंदनवन बंगल्यावरती एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मंत्री भरत गोगावले आहेत ते उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा देखील विकास गोगावले हे देखील उपस्थित आहेत। या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होते ती म्हणजे विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला गेल्याच्या नंतर नाराजीचा सूर आहे तो आपल्याला शिवसेनेमध्ये पाहायला मिळाला। परंतु आता जागा आहे ती पालकमंत्री पदाची आहे आणि ही पालकमंत्री पदाची जागा शिवसेनेकडेच राहावी अशी अनेक शिवसेना नेत्यांची तसेच कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे। त्यामुळे भरत गोगावले यांना ही जागा देण्यात यावी अशी देखील मागणी मागच्या वेळी झालेली होती। त्यामुळे आता या जागेवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मिळून काही निर्णय घेतात का हे देखील पाहावं लागेल। नक्कीच अपडेट्स घेत राहूच। तुर्तास धन्यवाद। तर रायगडच्या पालकमंत्री पदावर सुनील तटकरे यांनी सावध भूमिका घेतली। महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतील असं तटकरेंनी म्हटलंय। महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल असंही तटकरेंनी म्हटलंय। प्रतिक्रिया नाही, आता आमच्या सगळ्याचा अग्रक्रम राज्यातील 17 जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एक हाती महायुतीमध्ये जिंकायच्या या गोष्टीवरती आहे। तोही एक पालकमंत्री इथला असेल जळगावचा असेल हा एक प्रक्रियेचा भाग आहे। त्या संदर्भामध्ये सुद्धा हे तिन्ही नेते एकत्रितपणे बसून निर्णय घेतील। मी वारंवार गेल्या वर्षभरामध्ये स्पष्ट केले की जे तिन्ही नेते निर्णय घेतील आम्हाला। हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात एक भयंकर अपघात झालाय। भरधाव वेगात असणारी कार 500 मीटर खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली। या भीषण अपघातात कारमधील 8ही जणांचा मृत्यू झालाय। अपघात इतका भीषण होता की दरीत कोसळलेल्या गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झालाय। पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतलेत, पुढील तपास सुरू केलाय। पश्चिमी दिल्लीतून मेहरोलीत बांधकाम सुरू